नमस्कार. जगणे सोपे करायचे असेल तर संतांच्या ओव्यांसारखा दुसरा गुरु नाही. साध्या शब्दांतून जीवनाचे मोठे तत्वज्ञान सांगणारी ही संतवाणी आज आपण अनुभवणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून या विचारांची शिदोरी तुमच्यासोबत कायम राहील. तुमची मते आमच्यासाठी मोलाची आहेत, त्यामुळे अभिप्राय नक्की द्या. आपण आयुष्यात बरंच काही मिळवतो, पैसा, प्रतिष्ठा, पद, पण तरीही मनाची शांती मिळत नाही का? कारण आपण मी आणि माझे या अहंकारात अडकलो आहोत. आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे एक विलक्षण भारूड. यात एक भिकारी आपल्या दारात उभा आहे, पण तो पैशांची भिक्षा मागत नाहीये. तो अशी भिक्षा मागतोय ज्यामुळे तुमच्या जीवनातील 84 लक्ष फेऱ्यांचे दुःख कायमचे मिटू शकते. हा भिकारी कोण आहे आणि त्याने मागितलेली अलक्ष भिक्षा तुमच्या आयुष्यात काय बदल घडवू शकते? माणूस स्वतःला खूप मोठा समजतो. हे भारूड शिकवते की सद्गुरूंच्या दारात आपण सर्वजण भिकारी आहोत, म्हणजे आपण रिक्त आहोत हे मान्य केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. आपण जगात भौतिक वस्तू शोधतो, पण हे भारूड मुरारी परमात्मा स्मरणाचे महत्त्व सांगून अंतर्मुख व्हायला शिकवते. दैनंदिन जीवनात आपण कामाच्या आणि ताणाच्या चक्रात अडकलो आहोत. हे भारूड त्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवते. भिकारी बनणे म्हणजे लाचार होणे नव्हे, तर अहंकाराचा त्याग करून शिकण्याची वृत्ती, लर्निंग ॲटिट्यूड ठेवणे. हा बदल प्रगतीसाठी आवश्यक आहे. 84चा फेरा म्हणजे केवळ पुनर्जन्म नव्हे, तर रोजच्या जीवनातील तेच दुःख आणि चुका, त्यातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरणाचे साधन हे भारूड देते. बाळसंतोष होणे म्हणजे असलेल्या परिस्थितीत समाधानी राहून ध्येयाकडे वाटचाल करणे. सामान्य माणूस दृश्य गोष्टींकडे, दिसणाऱ्या जगाकडे लक्ष देतो, पण एकनाथ महाराज म्हणतात अलक्ष. जे दिसत नाही त्या ईश्वराकडे लक्ष द्या. ज्ञान मिळवण्यासाठी माणसाने कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. सद्गुरूंच्या द्वारी नम्र होऊन उभे राहणे हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. आपण स्वतःला शरीर समजतो, मी जाडा, मी गोरा, मी श्रीमंत. पण जेव्हा जीवपण विलयाला जाते तेव्हा माणसाला खऱ्या आनंदाची अनुभूती येते. सर्व कर्मांचे फळ ईश्वराला अर्पण केल्यास कर्माचे खंडन होते, म्हणजेच कामाचा ताण राहत नाही. संत एकनाथांचे हे भिक्षा भारूड केवळ आध्यात्मिक काव्य नाही, तर ते मानवी अहंकाराला छेद देणारे एक प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, अलक्ष लक्ष मी भिकारी, म्हणून आलो सद्गुरुद्वारी. भिक्षा मागतो नाना परी, कोणी वाचे स्मरा मुरारी. भावार्थ, या चरणात साधक स्वतःला भिकारी म्हणून घेतो, पण तो पैसा अडका मागणारा भिकारी नाही. त्याचे लक्ष, ध्येय अलक्ष, जे डोळ्यांना दिसत नाही असा परमात्मा प्राप्त करण्याकडे आहे. तो म्हणतो की मी संसारातील सर्व सुखांचा त्याग करून आता सद्गुरूंच्या दारात उभा आहे. मी विविध प्रकारे विनवणी करत आहे की माझ्या मुखातून निरंतर त्या मुरारीचे, कृष्णाचे, परमात्म्याचे नामस्मरण घडावे. सामाजिक उपदेश. या चरणात संतांनी भिकारी हा शब्द अहंकाराच्या विसर्जनासाठी वापरला आहे. समाजातील मीपणा, इगो सोडल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही, हा याचा मुख्य संदेश आहे. मुरारीचे स्मरण म्हणजे केवळ देवाचे नाव घेणे नव्हे, तर सत्याची आणि नीतीची जाणीव सतत जागृत ठेवणे होय. उदाहरण, एखाद्या तहानलेल्या माणसाला हिऱ्या माणकांपेक्षा पाण्याची किंमत जास्त असते. तसेच ज्याला आत्मज्ञानाची ओढ लागली आहे त्याला जगातील संपत्ती कवडी मोलाची वाटते. तो सद्गुरूंकडे फक्त नामस्मरण आणि भक्तीची भिक्षा मागतो, कारण तीच खरी शाश्वत संपत्ती आहे. दुसरा चरण, बाबा बाळसंतोष. 4 युगे करुणी फेरी, हिंडो सद्गुरूचे द्वारी. भावार्थ, येथे बाळसंतोष हा शब्द एका विशिष्ट प्रकारच्या फिरस्त्या भिकाऱ्यासाठी, जो आनंद देतो, वापरला आहे. साधक म्हणतो की मी गेल्या 4 युगांपासून सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग या जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलो आहे. अनेक योनींमध्ये जन्म घेतल्यावर आता मला कळाले आहे की या फेऱ्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरूंचे द्वार. मी अनेक काळ भटकलो, पण आता खऱ्या शांतीसाठी तुमच्या चरणी आलो आहे. सामाजिक उपदेश. 4 युगे फेरी करणे याचा अर्थ सामाजिक परिवर्तनासाठी लागणारा प्रदीर्घ काळ आणि संयम होय. कोणताही बदल एका रात्रीत होत नाही. समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी संतांनी पिढ्यानपिढ्या कष्ट घेतले आहेत. हाच धडा आजच्या पिढीला इन्स्टंट यशाच्या मागे न लागण्यासाठी उपयुक्त आहे. उदाहरण, एखादा प्रवासी रस्ता चुकून रात्रभर जंगलात भटकत राहतो आणि पहाटे त्याला एखादा मार्गदर्शक गाईड मिळतो, तेव्हा त्याला जे समाधान मिळते, तसेच समाधान साधकाला अनेक जन्मांच्या भटकंतीनंतर सद्गुरूंच्या भेटीने मिळते. तिसरा चरण, भिक्षा मागो अलक्षपुरी, तेने तुटे 84 फेरी. भावार्थ, साधक म्हणतो की मी त्या अलक्षपुरीची, परमात्म्याच्या धामाची भिक्षा मागत आहे. जर मला ती भिक्षा मिळाली, म्हणजे जर मला आत्मज्ञान झाले, तर माझे 84 लक्ष योनींचे फेरे कायमचे थांबतील. मानवी जन्म हा शेवटचा टप्पा मानला जातो. इथून पुढे पुन्हा पशुपक्ष्यांच्या जन्माला न जाता थेट मुक्ती मिळवणे हेच या भिक्षेचे उद्दिष्ट आहे. सामाजिक उपदेश. 84ची फेरी म्हणजे मानवी चुकांचे आणि वासनांचे दुष्टचक्र. समाजात जेव्हा भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि अनैतिकता वाढते, तेव्हा माणूस या चक्रात अडकतो. अलक्षपुरीची भिक्षा म्हणजे उच्च विचारांची कास धरणे, ज्यामुळे सामाजिक दूषणे नष्ट होतात.
उदाहरण: ज्याप्रमाणे एखादा कैदी आपली शिक्षा संपवून कायमचा तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी विनवणी करतो, त्याचप्रमाणे साधक या संसाररूपी तुरुंगातून मुक्त होण्यासाठी सद्गुरूकडे ज्ञानाची भिक्षा मागत आहे. चौथा चरण: शरण एका जनार्दन, तुटले देहाचे बंधन, कर्माकर्माचे खंडन, गेले विलया जीवपणा. भावार्थ: एका जनार्दन. एकनाथ महाराज आपले गुरु जनार्दन स्वामींना शरण जाऊन म्हणतात की, जेव्हा मी पूर्णपणे शरणागत झालो तेव्हा माझे मीपण किंवा अहंकार नष्ट झाला. मी शरीर आहे हे देहबंधन तुटले. चांगली आणि वाईट, कर्म अकर्म ही दोन्ही बंधने संपली. जेव्हा मीपणा जीवपणा संपतो तेव्हाच माणूस शिव ब्रह्म होतो. स्वतःचे वेगळे अस्तित्व विसरून परमात्म्यात विलीन होणे हीच परमोच्च अवस्था आहे. सामाजिक उपदेश: येथे जीवपणा जाणे म्हणजे संकुचित स्वार्थाचा अंत होणे. जेव्हा माणूस केवळ स्वतःचा विचार न करता समष्टीचा, समाजाचा विचार करतो तेव्हा त्याच्या हातून घडणारी कर्मे ही समाजासाठी हितकारक ठरतात. कर्माकर्माचे खंडन म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेले निस्वार्थ कार्य. उदाहरण: ज्याप्रमाणे गंगेचे पाणी समुद्राला मिळाल्यावर ते स्वतःचे वेगळेपण विसरून समुद्रच होऊन जाते, तसेच साधक जेव्हा गुरूंना शरण जातो तेव्हा त्याचा छोटा जीव नष्ट होऊन तो ब्रह्मरूप होतो. हे संपूर्ण भारूड उदाहरणातून समजून घेऊ. समजा एखादा तरुण मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहे. त्याला खूप तणाव आहे. जेव्हा तो हे भारूड अनुभवतो तेव्हा तो केवळ शब्दांवर थांबत नाही. तो जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हा तो अलक्ष मी भिकारी या वृत्तीने जातो. म्हणजेच तो यशाचा गर्व न बाळगता प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याच्या वृत्तीने वागतो. जेव्हा कामाचा प्रचंड दबाव येतो तेव्हा तो देहाचे बंधन तोडतो. म्हणजेच तो स्वतःला त्या तणावापासून वेगळे करतो. तो समजतो की मी म्हणजे हे काम नाही, मी एक शुद्ध चैतन्य आहे. हाच खरा अनुभव आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारुडाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आज आपण सगळेच काही ना काही शोधतोय. कधी करिअरमध्ये, कधी रिलेशनशिपमध्ये, तर कधी ट्रॅव्हलिंगमध्ये. पण संत एकनाथ महाराज एका वेगळ्या ट्रॅव्हलबद्दल बोलतायत. आयुष्यात भिकारी होणे म्हणजे लाचार होणे नाही, तर अहंकार मुक्त होणे आहे. जर तुमचं भांडं आधीच अहंकाराने भरलेलं असेल तर त्यात नवीन ज्ञान कसं मावणार? एम्प्टी युअर कप हाच खरा संदेश आहे. आपण रोज त्याच विचारांच्या, कॉम्पिटिशनच्या आणि स्ट्रेसच्या फेऱ्यात अडकलोय. यालाच ते फेरा म्हणतात. यातून बाहेर पडण्यासाठी सेल्फ अवेअरनेस, अलक्षची भिक्षा मागा. आयुष्यात असा कोणीतरी शोधा जो तुम्हाला आरसा दाखवेल. तो तुमचा गुरु, मार्गदर्शक किंवा तुमचे अंतर्मनही असू शकते. जेव्हा तुम्ही मला सगळं कळतं हा टॅग काढून ठेवता तेव्हाच खऱ्या प्रगतीची सुरुवात होते. जेव्हा आपण स्वतःला फक्त शरीर किंवा प्रोफाईल समजणं थांबवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण लिमिटलेस होतो. थोडक्यात काय, तर जगाच्या स्पर्धेत पळताना स्वतःला हरवू नका. मीपणाचा रिसेट बटन दाबा आणि आयुष्याचा खरा आनंद, बाळ संतोष मिळवा. तुमच्यासाठी आजची कृती. हे भारूड आपल्याला शिकवते की आपण कितीही मोठे झालो तरी खऱ्या ज्ञानासमोर आपण भिकारी आहोत ही नम्रता हवी. अहंकाराचा त्याग केल्याशिवाय सद्गुरूंचे ज्ञान पदरात पडत नाही. आज दिवसभरात किमान एकदा तुमचा कोणताही एक अहंकार, उदाहरणार्थ मी किती हुशार आहे किंवा मी हे काम किती चांगले केले, बाजूला ठेवा. एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, जसे की तुम्ही ज्ञानाचे भिकारी आहात. स्वतःच्या चुका मान्य करून शरण जाण्याची वृत्ती जोपासा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्यात थोडी नम्रता आणि बाळसंतोष वृत्ती आणली तर नक्कीच आपली मानसिक बंधने तुटतील. संतांची वाणी म्हणजे शब्दांच्या पलीकडचे सुख आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून हेच सुख घरोघरी पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. तुमची साथ अशीच लाभू द्या. कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या संतांचे विचार ऐकायला आवडतील ते नक्की कळवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.